नमस्कार मंडळी, मी रुपेश आंबेकर तुमचं खूप खूप स्वागत करतो तुमच्या आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आहे 8 जानेवारी आणि आज प्रीतीचा म्हणजे माझ्या लाडक्या बायकोचा वाढदिवस आहे. तर त्याचीच व्हिडिओ आज तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर कुठेही जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज आमची बाबू आहे निर्वी, ती भरपूर चांगल्या मूडमध्ये आहे. इकडे बघा. आणि बोलायच्या आणि एक्सप्रेशन देण्याच्या मूडमध्ये, हसायच्या मूडमध्ये. आपण जे बोलतो त्याच्यावरती रिॲक्ट करते. बघा जरा तुम्ही. ए सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय, तुझं गाव काय हाय ग, हे टक टक देख रुक सावरिया. काय आलं बाबा माझं सोना? काय काय आलं? काय आलं? तुला फिरायला जायचंय? तुला फिरायला जायचं? तुला तुला फिरायला जायचंय? हो. हा, तुला कोण फिरायला घेऊन जात नाही. आता गेली तर होती ना आई बाबाकडे, माऊकडे, घाटकोपरला गेली होतीस ना? गेली होती ना? मग अजून जायचंय? अजून जायचं फिरायला? तुला मोठी झाल्यावर घेऊन जाणार. हा, मोठे झाल्यावर घेऊन जाणार तुला. ठीक आहे, चालेल. दीदीला सोडायला जाणार स्कूलला. तू दीदीला जाणार सोडायला स्कूलला? स्कूलला जाणार तिला सोडायला? बापडे, ए बाबा, निर्वीला बघा, कोणीतरी निर्वीला बघा आमच्या. हो. कायला कायला काय काय क्या कहना क्या चाहते हो? बोलो 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 बोलो. एक्सप्रेशन द्यायला पाहिजे बघता. आणि हे Smile काय देते. हात, हाताने फक्त हात वरे करते. हे बघ, हिचे हात चालूच असतात. किंवा पोटामध्ये पण लय ही वळवळ करत होती ना प्रीती. मग भरपूर. हे चनू, काय आलं? काय आलं? काय आलं माझ्या बाबूला? काय आलं पिल्ल्याला माझ्या? काय आलं? काय आलं? अरे माझ्या सोनात काय झालं? आता न्हावणं करायला जायचे. न्हावणं केली नाही अजून तू? न्हावणं नाही केली, आता जाणार तू न्हावणं करायला. आई बाहेर गेली होती ना, म्हणून तुझी न्हावणं थांबली होती बाबू. आता तू जाणार, जाणार तू न्हावणं करायला. वा वा, माझी बाबू न्हावणं पण आता तयार होणार, रेडी होणार, नवीन नवीन कपडे घालणार, टिक्की लावणार, पावडर लावणार ना, है ना? बोल बोल. काय आलं? काय बोलायचं तुला? काहीतरी बोलायचं तुला. बोलता येत नाही अजून ना, अजून छोटी आहेस ना, अजून छोटी आहे म्हणून तुला बोलता येत नाही. मोठी झाली की अजून पता पता बोल. हा, चालेल? हो, बोल. असं पकडला नाही असं. बोल. अच्छा, ठीक आहे. हा, बोट पकड. बोट पकड डॅडाचा. डॅडाचा बोट पकडायचा आणि तुरु तुरु चालायचं. ठीक आहे? ओके नानुडी माझी. तर मंडळी, निर्विद्या गेले आंघोळ करायला मम्मीकडे. तर इथे प्रीती, आम्ही व्हिडिओ लावली होती. रत्नागिरीला आम्ही मासे घ्यायला गेलेलो, सुरमई वगैरे घेऊन आलो आणि प्रॉन्स वगैरे. तर जरा प्रीतीची इथे कंप्लेंट आली काहीतरी, ती तुम्हाला दाखवतो. प्रीती इथे कांदा कापते. प्रीती काय आलं? सुरमई एकटे एकटे खाल्लात काय? हां, तू नव्हती तर मग आम्हीच खाणार ना. मग आज आहे मंगळवार, उद्या आहे बुधवार. उद्या जावा आणि सुरमई घेऊन या. आणि ती बनवणार कोण? तुम्ही बनवा. आता मी मला, बनवेल ना तर तुम्ही बनवा. अच्छा ठीक आहे, चालेल. तुला खाऊशी वाटले? आम्हा ना कसं द्या, असं असं प्लेटिंग करायची, हां तवा ठेवायचा, हां सुरमई ठेवायची, हां असं फ्राय करायची. हां. फ्राय झाली, काढली. ही पण आली आहे बघा. फ्रेश झाली एकदम. आंघोळ वगैरे करून फ्रेश झाली आहे आणि झोपली आहे. बाई फुल पॅन्ट काय ग प्रीती? संतोष मामाचं आगमन होत आहे. हे जीवलग जीवाचा, हे संतोष मामा जीवलग जीवाचा, हे संतोष मामा झालं.
ते आमची निर्वी आहे झोपाले आणि या साईडला कोमल आहे बघा इथे मम्मी बसली आहे आणि ह्या साईडला बघा संतोष मामाचं आगमन झालेलं आहे आणि इथे पप्पा आहेत या साईडला साईशा आहे साईशा अच्छा ही सृष्टी आहे काय ही सृष्टी आहे आणि या साईडला साईशा आहे साईशा कुठे गेली या साईडला साईशा आहे इकडे बघा हाय कर हाय कर हाय कर हाय हाय तो चला चलो हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर प्रीती हॅपी बर्थडे टू यू तिला पण होतं देऊ नाचायचं तिला पण नाचो हे झोपलं अरे संतोष मामा जीव लगे जीवाचा तर प्रीतीसाठी कोमल आणि भावेशने इथे गिफ्ट आणलंय थँक्यू बोलायचं असतं थँक्यू अच्छा ओके ऑफ द डे बाय ग तिला बाय तिला ते हे दे पंप दे पंप तर केक वगैरे कट करून झालेला आहे आता आणि आत्ता आम्ही बनवणार आहे गाजरचा हलवा तर इथे दाखवतो तुम्हाला एक मिनटं हे बघा ह्या साईडला गाजर किसायचं काम चालू आहे आणि आमची वहिनी बसली आहे गाजर किसायला जरा इथे झलक बघू दे तुमचा हाय करा हाय या हलवा खायला ओके पण तुम्ही आधी बनवा तरी बनवू असे लाल लाल गाजर आणलेले आहेत गाजरचा सीझन आलेला आहे त्याच्यामुळे आज गाजरचा हलवा स्पेशली प्रीतीच्या बड्डेमुळे आणि ह्या साईडला बघा आमची निर्वी रडते आहे कशामुळे काय माहिती आत्ताच दूध पियाले तरी पण किती वेळा भूक लागते हिला काय माहिती बाबडी ती बघ बोट चुपा लागली बघ बोट चुपा लागली बघ सोनू पिल्ली वरची साल काढून झालेली आहे सगळ्या गाजरची आणि या साईडला आता गाजर किसायचं काम चालू आहे अत्यंत जलद गतीने है ना वहिनी किती वर्षाचा एक्सपिरियन्स किती तुम्हीच सांगा 14 वर्षाचा एक्सपिरियन्स हो हो 21 गाणं लावू काय वाटून नको दोडका किस नाही गाजर किस पण हे ना ही स्पीड स्टार्टिंगलाच असते एंड होईपर्यंत ते हात दुखायला लागतो गाजर किसून झालेलं आहे आणि आता आपण ते एक शिट्टी मारायला ठेवणार आहे त्यासाठी आता दूध टाकलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं आणि ते आता कुकरला लावायचं आहे तर इथे गाजर ज्यांनी किसले त्यांचं मनापासून आभार तुम्हाला थोडासा त्याचा वाटा आम्ही तुम्हाला घरपर्यंत घरपोच करू मंडळी दूध तापलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता गाजर टाकतोय त्यामध्ये हे बघा हे बघा असं ठेवायचं आणि चमचा आहे तो फिरवत बसायचा असा मम्मी कधीपर्यंत करायचं आहे असं
हे दूध आता आटेपर्यंत. मंडळी आपण 1 किलो गाजर आणले होते आणि त्यामध्ये आता हे अर्धा लिटर दूध टाकले आणि या साईडला बघा साखर काढून ठेवलेली आहे. साखर ही तरी पण पाव किलो जास्त आहे. ते आता प्रीती टाकते. आता साखर पण मस्त विरघळू दे, त्याला लागेल मस्त साखर. तर हे असं ढवळत राहायचं आहे दूध पूर्ण आटेपर्यंत. मंडळी हे बघा इथे आपण पाव किलो खवा आणला आहे. तो आता हलव्यामध्ये टाकायचा आपल्याला आणि मिक्स करायचं आहे. आणि इथे निर्वी उठली आहे, बघते लुकू 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 इकडे तिकडे, आवाज ओळखते ना ती आता. तर मंडळी हे बघा हलवा मस्त झालेला आहे, वास पण झालेला आणि टेस्ट करून पण थोडंसं बघितलं आहे. तर आता आपण करूया गॅस बंद. हे लास्टला इलायची पावडर आणि थोडेसे काजू वगैरे टाकलेत, बदाम वगैरे, तर ते टाकताना व्हिडिओ काढली नाही. तर ठीक आहे आता टेस्ट करून बघूया आपण कसं झालं तो. हे बघा मंडळी आपला हलवा रेडी झाला आहे आणि आता त्याला आपण टेस्ट करून बघूया. पहिल्यांदाच ट्राय करून सुद्धा मस्त आला आहे हलवा. स्वीटनेस जरा चांगला आहे, कारण पहिल्यांदा आम्ही ट्राय केला तेव्हा बरोबर नव्हता. तर आता परत साखर टाकून मी त्याला विरघळवला, जरा गरम केला, तर त्याच्यामुळे स्वीटनेस चांगला आला आहे. हे बघा कलर पण मस्त आला आहे. ड्रायफ्रूट थोडेसे पाहिजे होते त्यामध्ये, म्हणजे अजून त्याला मजा आली असती, पण ठीक आहे कमीमध्ये मस्त आला आहे. आणि पहिल्यांदा केला आम्ही भरपूर टायमानंतर. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.